नमस्कार. अक्षरशः पावसाने आता राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे. आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल. हा पाऊस बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात झालेला आहे. नदी नाल्यांना देखील पूर आलेला आहे. आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत. पावसाचा जोर हा थोडासा कमी झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, पाऊस हा सुरूच राहणार आहे हे देखील लक्षात घ्या. आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला गेलं तर आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण हे राज्यभर पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात मुंबईच्या भागामध्ये मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण देखील तयार होण्याचा अंदाज आहे. आता सध्या स्थितीला 24 तासाचा अंदाज पाहायला गेलं तर जेजुरी, खेड, खोपोली, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, पुणे, गोरेगाव, जेजुरी 2, बारामतीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसासाठी पोषक वातावरण आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. तसेच इकडे सातारा, अकलूज, वडूज, पंढरपूर, बारामती, इंदापूर या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर या ठिकाणी देखील पावसाचा जोर हा अधिक राहण्याचा अंदाज पुढील काही तासात पाहायला मिळत आहे. म्हणजे मुंबई ते सोलापूर पर्यंत पावसासाठी पोषक वातावरण अजून देखील तयार आहे. तसेच बार्शी, जामखेड, करमाळा या ठिकाणी तुरळक भागासाठी मोजक्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील. काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच अहिल्यादेवीनगर, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर असेल, इकडे पंढरपूरचा भाग असेल, तसेच इकडे देगलूर असेल, नांदेड असेल, या भागात देखील पाऊस राहणार आहे. तर नांदेड, परभणी, अहमदपूर, परळी, केज, देगलूर, उदगीर, लातूर, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली, उमरखेड या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचे पावसाचे वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. तुमच्या तालुक्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता. व कोणत्या भागात जर पाऊस सुरू असेल, सूर्यप्रकाश पडला असेल तर त्याबाबत कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील अंदाज कळेल की कोणत्या भागात काय परिस्थिती आहे. तसेच पुढे पाहू शकता इकडे जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठणच्या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण आहे. पावसाचा जोर हा कायम आहे. मध्यम ते जोरदार पाऊस. मात्र हा पाऊस जे आहे ते 60% भागावर पडणार असला तर 40% भागापर्यंतच पडेल. मात्र जोर, तीव्रता जी काय असेल त्याची तेवढ्याला तेवढी ही टिकून राहणार आहे. तसेच मनमाड, वैजापूर, आवा, साक्री, धुळे, पारोळा, जळगाव, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, बुरहानपूर, सेंदवा, खडवा, धरणी, अकोला, अमरावती, कारंजा, यवतमाळच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस. चंद्रपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच नाशिकच्या भागात देखील पावसासाठी पोषक असं वातावरण आहे. मात्र सर्वाधिक जोर नांदेड जिल्ह्यात राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहावे. अहमदपूर, परळी, उदगीरच्या भागात व देगलूरच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती आपल्याला जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड व चिखलीच्या भागात देखील पाहायला मिळण्याचा अंदाज दिसून येत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आता एकदा मी तुम्हाला मॅप दाखवतो. इकडे पाहू शकता ह्याची तीव्रता कशी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. पावसाचा जोर काही ठिकाणी कमी झाला तरी पुन्हा एकदा नव्याने पुढील 24 ते 48 तासात सक्रिय होणार आहे. तसेच पुढे पाहू शकता इकडे 3 दिवसाचा अंदाज घेतला तर 3 दिवसामध्ये राज्यात मुसळधार पाऊस सर्वच विभागात आहे. मात्र अकलूज, अहिल्यादेवीनगर व सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा जोर कमी आहे. पुढील 5 दिवसाचा विचार केला तर पूर्ण राज्य पाऊस व्यापून टाकणार आहे. व पुढील 10 दिवसाचा विचार केला तर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्वदूर मुसळधार पाऊस. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अतिशय मुसळधार पाऊस. या ठिकाणी पुराचे संकट देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. अशी स्थिती या भागात पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारच्या भागात देखील आजपासून पुढील 10 दिवसात चांगला जोरदार पाऊस देखील पाहायला मिळण्याचा अंदाज दिसून येत आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.